नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी खरं तर जाहीर केला होता. तो जाहीर करत असताना हेही सांगितलं की अंतिम परीक्षा ज्यांना द्यायची आहे ते परीक्षा देऊ शकतात. तसं वेळापत्रक जाहीर होईल. ज्यांना द्यायची नाही तसंही ते करू शकतात. ज्यांना अंतिम वर्षाची परीक्षा द्यायची नाही त्यांना त्यांच्या एकूणच सरासरी काढून गुणांची तसे गुण हे अंतिम वर्षाला दिले जातील असं मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितलं. या दरम्यान काय झालं तर या दरम्यान बरंच झालं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलंय की त्यांच्या संमतीशिवाय एकतर्फी निर्णय असा कसा घेतला जाऊ शकतो. कुलपती म्हणून, सर्व विद्यापीठांचे कुलपती म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. त्यांच्याशी सल्ला मसलत न करता, त्यांना विचारात न घेता हा निर्णय जर का घेतला जात असेल तर तो चुकीचा आहे. या राज्यपालांच्या भूमिकेमुळे एकूणच संभ्रम निर्माण झालेला आहे. परीक्षा होणार आहे, होणार नाही. काहींचं असं म्हणणं आहे की जर का CBSE ICSE च्या शालांत परीक्षा होऊ शकतात तर मग पदवीच्या परीक्षा का होऊ शकत नाही. राज्यात आधी 9वी पर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. तर भूगोलामध्ये इतर विषयांची जी सरासरी आहे तसे गुण त्या विषयात देऊन विद्यार्थ्यांना पास नापास केलं जाईल अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली. त्यानंतर पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांची परीक्षा रद्द झाली. शेवटच्या वर्षाचं काय, कारण एखादा विद्यार्थी शेवटच्या वर्षी म्हणजे अंतिम परीक्षा देऊन तो पदवीधर होत असतो तर त्याला मग सरासरी गुण देऊन पास नापास करता येईल. परीक्षा ज्यांना द्यायची आहे ते देतील, जे देणार नाहीत त्यांच्यासाठी ती सुद्धा सोय आहे. हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडनं नीट ब्रीफिंग झालं नाही किंवा अर्धमट माहिती दिली गेली किंवा उतावीळ होत उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आणि त्यामुळं मुख्यमंत्री सुद्धा वाहवत गेले अशी टीका होते. हा विषय खरंच खूप गंभीर आहे. करोनाचा काळ आहे, मान्य आहे, पण परीक्षा रद्द होणे, खास करून अंतिम वर्षाची पदवी परीक्षा रद्द होणे हे अनेकांना पटलेलं नाही आहे. कारण आपण जे एकूणच विद्यार्जन जे करतो, जे ज्ञान मिळवतो त्याचा कस लावणारा किंवा एखाद्या पदवीधराला त्याच्या श्रेणीनुसार त्याला पुढे जाण्यास एक उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असं जे प्रमाणपत्र आहे ते मिळवून देतो किंवा पदवीचंच प्रमाणपत्र या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निमित्तानं त्या पदवीधराला मिळत असतं. एक प्रकारे तो पदवीधर होतो. पदवीधर होतो म्हणजे काय तर तो आता बहुतेक ठिकाणी जी किमान शैक्षणिक पात्रता आहे त्याला तो पात्र ठरत असतो. पदवीधर असणे म्हणजे समाजात त्याला एक वेगळी मान्यता मिळते. असं होण्याचं जे साधन आहे ते म्हणजे पदवीचं प्रमाणपत्र. ते मिळवताना जर का त्याचा मर्सी किंवा सहानुभूतीपूर्वक किंवा त्याला म्हणूया ना भूतदयेसारखा विचार होत असेल तर तो त्याला पटतोच असं नाही आहे. आणि म्हणूनच याविषयी उलटसुलट चर्चा आहे. आपल्याला आज त्यावरच चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साटम आहेत. भाजपनी रोखठोक भूमिका घेतलेली आहे की परीक्षा, खास करून अंतिम वर्षाची परीक्षा ही झालीच पाहिजे. राज्यपालांची ही तीच भूमिका दिसते आहे. आपल्यासोबत मनसेच्या पुणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट रुपाली पाटील सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत ABVPचे म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओवाळ सुद्धा आहेत. ABVPची पण हीच भूमिका आहे की परीक्षा झाल्या पाहिजेत. हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान का तुम्ही करताय असा त्यांचा सवाल आहे. त्याचबरोबर छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य संघटक सचिन बनसोडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. याशिवाय नाशिकहून आपल्यासोबत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीनं प्रतिनिधी पालक म्हणून मिलिंद वाघ सुद्धा आहेत. याशिवाय सुरुवातीला मी ज्यांच्याकडे जाणार आहे ते आमचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आपल्यासोबत आहेत. दीपक, हा जो परीक्षांचा घोळ आहे
जसं मी प्रास्ताविकात सांगितलं, तर नेमका कोणत्या कोणत्या टप्प्यावरती झाला. यात काय दिसतंय की युवा सेना जी शिवसेनेची विद्यार्थी विंग आहे तिनं मागणी केली. ती मागणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उचलून धरली. नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या माहितीच्या आधारे निर्णय हा जाहीर केला. तो करत असताना संभ्रम कायम ठेवला. ज्यांना परीक्षा द्यायची त्यांनी द्या, ज्यांना द्यायची नाही त्यांच्यासाठी आम्ही मोफत स्कीम घेऊन आलेलो आहोत की तुम्हाला परीक्षेत सूट देत आहोत. तर यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे की पदवी परीक्षांचा खेळ खंडोबा महाराष्ट्र सरकारनं हाती करायला घेतला आहे की काय, अशी प्रतिक्रिया उमटायला लागली आहे. पण हे दरम्यान जर का आपण तपशीलवार गेलो तर असं लक्षात येतं सरकारनं करोना काळाचा विचार करून हा निर्णय घेतला असं दिसत नाही. किंवा राज्यपालांची यावेळची जी भूमिका आहे की कुलपती म्हणून त्यांना विचारात घेतलं नाही, ती काही अंशी त्यांच्या जबाबदारीची भान करून देणारी आहे किंवा ते सजग आहेत हे दाखवणारी आहे. याच्यात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विद्यार्थी अजूनही या संदर्भात संभ्रमात आहेत. म्हणजे जेव्हा मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली होती त्यांनी 2 पर्याय जाहीर केले होते. एक पर्याय होता की ज्यांना परीक्षा द्यायची नाहीये अशा विद्यार्थ्यांना सरासरी त्यांच्या मागच्या सेमिस्टरचे गुण दिले जातील आणि त्यांना पास केलं जाईल, म्हणजे ते पुढच्या शिक्षणासाठी त्यांचा मार्ग मोकळा होईल. दुसरा पर्याय काय होता, तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण प्रत्यक्ष परीक्षा देऊन यापेक्षा चांगले गुण मिळवू शकतो त्यांच्यासाठी राज्य सरकारने परीक्षेचा पर्यायही खुला ठेवला होता. मात्र या परीक्षांची तारीख निश्चितच कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे ती नंतर जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर राज्यपालांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि त्या पत्रामध्ये जी नाराजी व्यक्त केली त्याच्यावरून आता या विषयावरून राज्यामध्ये पुन्हा राजकारण सुरू झालेलं, म्हणजे आणखी एक नवा विषय आता राजकारण्यांना, सत्ताधारी असतील विरोधक असतील, राजकारणासाठी मिळालेला आहे. याच्यात सरकारची काय चूक झाली आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. सरकारने जेव्हा निर्णय घेतला त्याची कल्पना राज्यपालांना दिली होती का, तर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात तसं दिसत नाहीये. कारण राज्यपालांनी स्पष्ट म्हटलंय की 2 जूनला मी एक पत्र लिहिलं होतं, म्हणजे यापूर्वी सुद्धा राज्यपालांनी एक पत्र लिहिलं होतं, ते 2 जूनला लिहिलं होतं आणि त्याच्यात सुद्धा हीच भूमिका मांडली होती की विद्यापीठ कायद्यानुसार या परीक्षा घेण्यात याव्या. मात्र सरकारने त्याला उत्तर दिलं नाही, म्हणजे राज्यपालांच्या पत्राला उत्तर दिलं नाही आणि मुख्यमंत्र्यांनी परस्पर निर्णय जाहीर केला आणि राज्यपालांना त्याची कल्पनाही नव्हती. आपल्याला माध्यमातून ही कल्पना मिळाली परीक्षा रद्द केल्याची, असं राज्यपाल या पत्रात दुसऱ्या पत्रात म्हणतात. त्यामुळे खरं तर राज्यपालांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन जर या सगळ्या बाबी पटवून दिल्या असत्या तर कदाचित हा विषय एवढा पुढे गेला नसता. मात्र सरकारने राज्यपालांशी संपर्क केला नाही, त्यांना विश्वासात घेतलं नाही असं राज्यपालांच्या पत्रावरून तरी दिसतंय. आणि राज्यपालांनी थेट आठवण करून दिली की आपण कुलपती आहोत. सर्व विद्यापीठांचे राज्यपाल हे कुलपती असतात, त्यांच्या खाली कुलगुरू असतात आणि कुलगुरूंबरोबर चर्चा करून घेतलेला निर्णय हा राज्यपालांना म्हणजे कुलपतींना माहीत नाही, हे कुठल्याही नियमात कायद्यात बसत नाही. खरं तर राज्य सरकारची ही जबाबदारी होती की आपण एवढा मोठा निर्णय घेतोय आणि विद्यापीठांसंदर्भात निर्णय घेतोय, ज्या विद्यापीठाचे राज्यपाल हे कुलपती आहेत तर त्यांना याची कल्पना द्यायला हवी होती. मात्र राज्यपालांच्या पत्रानुसार त्यांना कल्पना दिलेली नाही असं स्पष्ट होत आहे. दुसरी राज्य सरकारने एक मोठी चूक केली ती म्हणजे परस्पर निर्णय जाहीर करताना राज्यपालांना विश्वासात घेतलं नाही आणि तो निर्णय जाहीर केला आणि त्यामुळे हा सगळा आता गोंधळ उडालेला आहे. याच्यात विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय. कारण विद्यार्थ्यांना आधी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर विद्यार्थी आश्वस्त झाले होते, बाबा आपल्याला परीक्षा द्यायची नाही तर परीक्षा आपल्याला द्यावी लागणार नाही. ज्यांना परीक्षा द्यायची इच्छा होती ते कदाचित जोमाने अभ्यासाला लागलेले असतील. मात्र आता राज्यपालांनी पत्र पाठवल्यानंतर हा गोंधळ आणखी वाढलाय आणि आता काय होणार, कारण त्या पत्रानंतर पूर्णपणे संभ्रम निर्माण झालेला आहे. सरकारने सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षा घ्यायच्या की नाही याच्यासाठी राज्य सरकारने एक कुलगुरूंची समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल जो आहे तो सरकारकडे आला. मात्र हा अहवालात काय आहे हे राज्यपालांना माहित नाही, कारण हा अहवाल जो आहे तो राज्यपालांना सुद्धा दाखवायला हवा होता, तो राज्यपालांकडे सरकारने पाठवला नाही. ही सुद्धा सरकारची या दुसरी चूक झाली. त्यामुळे सरकारने राज्यपालांशी चर्चा न करता, त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. सरकारचा निर्णय कोरोनाच्या पातळीवर चूक की बरोबर हे तज्ज्ञ सांगतील. मात्र सरकारची जी चूक आहे ती चूक आपण समोर आणून दिली आहे की राज्यपालांशी त्यांनी समन्वय केला नाही आणि निश्चितच यामुळे भाजपच्या हातात आयतच कोलीत मिळालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने ज्या पद्धतीने आंदोलन केलं होतं त्यांना आता सरकार विरोधात हा दुसरा मुद्दा मिळालेला आहे आणि त्यामुळेच ज्या दिवशी भाजपचे नेते आशिष शेलार राजभवनावर गेले त्याच दिवशी राज्यपालांनी एक खरबरीत पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना पाठवलं आणि पुन्हा एकदा या विषयावर जे आहे ते राजकारण राज्यात सुरू झालं. थँक्स दीपक या माहितीबद्दल. मी जातोय अनिकेत ओहाळ यांच्याकडे. एबीव्हीपीचे राष्ट्रीय मंत्री आहेत.
एबीव्हीपीची भूमिका हीच आहे की परीक्षा रद्द व्हायला नको, कारण विद्यार्थी खूप मेहनत घेऊन ते पदवीधर होत असतात. त्यामुळं अंतिम वर्षाची परीक्षा ही रद्द होता कामा नये. अनिकेत, प्रश्न हाच आहे की एबीव्हीपीचा हा सारखा आग्रह होता की परीक्षा झाला पाहिजेत. एबीव्हीपीला महाविद्यालयात राजकारण करायचं आहे. अशा वेळी एबीव्हीपी पॉप्युलर निर्णय किंवा पॉप्युलर भूमिका न घेता परीक्षा झाल्याच पाहिजेत करोना काळात असा आग्रह का धरते आहे? अगदी खूप चांगला मुद्दा तुम्ही म्हणलात की महाविद्यालयामध्ये राजकारण करू इच्छिते विद्यार्थी परिषद. तर विद्यार्थी परिषद गेल्या 70 वर्षापासून कॉलेज कॅम्पसमध्ये काम करते. एकतर एखाद्या ठिकाणी जर आपली गाडी सरळ रस्ता जर सपाट असेल आणि तो जात असेल त्या रस्त्यावरून आणि जर त्याच्यावरती आपण कदाचित ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ती गाडी थांबू शकणार नाही. परंतु आपण जर अशी स्थिती आत्ताची आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सपाट रस्ता आहे आणि सुसाट गाडी सोडण्याचा प्रयत्न एक आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आमचं त्यातलं म्हणणं एवढंच आहे की आत्ताच्या परीक्षा झाल्या पाहिजेत आणि परीक्षा होण्याची कारणं पण अनेक आहेत. कशामुळे परीक्षा झाल्या पाहिजे ते वारंवार आपण गेल्या 2 दिवसापासून बघतोय आपण. परंतु ह्या सगळ्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जी संभ्रमाची अवस्था आहे ती आपण खरं म्हणजे पाहिलं पाहिजे. त्यांना कोणी संभ्रम केलं गेलंय, त्यांना संभ्रम केलं गेलंय का ते कुठल्या माध्यमातून त्यांना सांगितलं गेलं? तर आपण पाहिलं असेल या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या बाबतीमध्ये की ज्यावेळेस युजीसीने सगळी गाईडलाईन डिक्लेअर केली आणि माननीय आपल्या मंत्र्यांनी आपल्या घोषणा केली की आता आपण 8 मे रोजी घोषणा करतात की आपल्या परीक्षा या रद्द होतील फर्स्ट इयर सेकंड इयरच्या आणि आपण अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये आपण घेणार आहोत. पण त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर पुन्हा लगेच आपले माननीय मंत्री हे युजीसीला पत्र लिहितात की आमचं सरकार हे सक्षम नाही परीक्षा घेण्यासाठी, त्यामुळे आम्हाला ह्या परीक्षा रद्द करण्याची तुम्ही परवानगी द्या. एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर शाळा सुरू करण्याचा आपण विचार करतोय जुलैमध्ये आणि दुसरीकडे अशा प्रकारचं पत्र लिहून नक्की आपण काय सांगू इच्छितोय? खरं म्हणजे आमच्या मनात जो संभ्रम आहे किंवा आमच्या मनाला जे सांगायचंय आम्ही वारंवार ते सांगतोय आणि विद्यार्थ्यांमधला जो संभ्रम आहे की एबीव्हीपी मागणी करते परीक्षा द्यायची म्हणजे आज आम्ही मागणी केली आणि उद्या जाऊन पेपरला आपल्याला बसायचंय. तर अशी भूमिका आहे का आपली? तर विद्यार्थी परिषदेची भूमिका अशी आहे की युजीसीच्या गाईडलाईन नुसार जे आपल्याला सांगितलंय की परीक्षा ह्या जुलैमध्ये झाल्या पाहिजेत आणि या परीक्षा घेत असताना तेव्हाची जर परिस्थिती जर ही आटोक्यात आली नाही किंवा विपरीत परिस्थिती आली तर आपण निर्णय करू शकतो. त्यामुळे ऑनलाईन टेस्ट असेल, त्यानंतर असाइनमेंट असेल, रिपोर्ट रायटिंग असेल, अशा ज्या विविध प्रकारच्या ज्या पर्याय आहेत युजीसीने दिलेले त्याला जाणीवपूर्वक लपवलं गेलंय आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना घाबरवलं गेलंय की आता तुला मागणी करताय म्हणजे तुला जायचं आणि पेपर द्यायचंय. खरं म्हणजे मी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की एबीव्हीपी अशी कुठल्याही प्रकारची मागणी करत नाही की आम्ही आज मागणी करतोय आणि तुम्ही उद्या परीक्षेला जायचंय. आपण ही जुलैमधली चर्चा करतोय कारण आता देशभरातली सगळी राज्य जी आहेत ती हळूहळू निर्णय घोषित करतायत आणि मला जर माहिती असेल आशिष जी तुम्ही पण अभ्यास केला असेल त्या विषयातला, आतापर्यंत देशातल्या सगळ्याच राज्यांनी ज्यांनी आता निर्णय करायचं बाकी ते सोडून देऊ पण ज्यांनी निर्णय केले त्या सगळ्यांनी जुलैमध्ये परीक्षा होतील असं एक घोषित त्यामध्ये केलेलं आहे. दुसरा मी एक दीपकजींनी आता सांगितलं बोलता बोलता की राज्यपालांचा यांचा मान्य कुलगुरूंच्या समितीचा अहवाल जाणं अपेक्षित होतं, झाला नाही अहवाल. परंतु मी सांगू इच्छितो या सगळ्याच्यामध्ये आपल्या सर्वांसमोर की कुलगुरू समितीचा जो त्यांचा अहवाल होता तो 8 मे रोजी संपलाय. म्हणजे कुलगुरूंची जी समिती निर्माण केली होती या सगळ्या परीक्षा प्रकरणातला निर्णय करण्याची, त्यांनी त्यांचा अहवाल हा माननीय मंत्र्यांकडे सरकारकडे 8 मेला सुपूर्द केला आणि त्याच्यावरती आपल्या माननीय मंत्र्यांनी घोषणा केली. बरं, याच्यामध्ये त्यांनी अहवालामध्ये काय म्हटलं? त्यांनी म्हटलं की फर्स्ट इयर सेकंड इयरच्या परीक्षा आपण रद्द करू शकतो परंतु फायनल इयरच्या परीक्षा झाल्या पाहिजेत. परंतु हे सगळं होत असताना हा जर अहवाल मान्य राज्यपालांच्या मार्फत झाला आणि त्याची अंमलबजावणी त्यांच्याकडून झाली तर त्याची अंमलबजावणी करायला आम्हाला खूप सोपं जाईल किंवा आम्ही ते अंमलबजावणी करू शकू अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यामध्ये आपलं मत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ते त्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे हा एक प्रकारचा जो निर्णय आहे महाराष्ट्र शासनाचा माननीय मुख्यमंत्र्यांचा एक हाती निर्णय आहे तो म्हणजे सगळ्यांना डालवायचं आणि आमचं राजकारण रेटायचं अशा प्रकारचा निर्णय माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. ठीक आहे, आपल्यासोबत सचिन बनसोडे आहेत, छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे ते राज्य संघटक आहेत. सचिन बनसोडे, परीक्षा का रद्द झाल्या पाहिजेत? का विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीचं मोल कळत नाहीये? जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती का अन्याय करायचा? त्यांना जर का अंतिम वर्षात त्यांनी चांगली तयारी केली असेल तर त्यांची ग्रेड किंवा श्रेणी वाढत असेल, एखादा द्वितीय श्रेणीतला प्रथम श्रेणीत जाऊ शकत असेल किंवा एखादा गोल्ड मेडल मिळवू शकत असेल तर त्यांनी का सरासरी गुण घेऊन उत्तीर्ण व्हायचं?
कारणानिमित्त मी सुरुवातीपासून जॉईन होऊ शकलो नाही. तर रद्द का करायला पाहिजे त्याच्यासाठी काही कारण आहेत. सध्याची जर कोविडची जर परिस्थिती आपण जर पाहिली, प्रत्येक जिल्ह्यातली पाहिली, शहरातली पाहिली आणि प्रमुख विद्यापीठाच्या शहरातली जर पाहिली, तर ती सध्याला परीक्षा घेण्याच्या इतकं तयारी आपण करू शकत नाही, तितकीच व्यवस्थित आपलं वातावरण सध्या नाहीये. आणि बऱ्यापैकी महाविद्यालयात शिकणारी मुलं, विद्यापीठात शिकणारी मुलं आपापल्या गावी गेल्यामुळे गावी अडकलेले आहेत. त्या मुलांना पुन्हा तुम्ही प्रवासाने मुंबईत आणणार आणि त्यांना परीक्षेसाठी तुम्ही तयारी करणार आणि शहरातली जी काही आज महाविद्यालय विद्यापीठातली जी परिसर असतील ती सगळे जे क्वारंटाईन सेंटरला काही ठिकाणी दिलेल्या अशी माहिती मिळते. ह्या सगळ्यांचा जर एकंदरीत आपण जर विचार केला तर परीक्षा जर मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचून जर आपण घेणार असू, आपण बघतोय की मागच्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाची यंत्रणा किती चांगली आहे आणि किती व्यवस्थित आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुंबई विद्यापीठाचा गलतान कारभार आपल्या डोळ्यासमोर आहे. तर मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचवून आणि त्यांना परीक्षेसाठी शहरात आणून आपण जर परीक्षा घेत असू तर ते किती हितकारक आहे. राहिला विषय हा की विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा मोल आहेच, नाही अशातला भाग नाही, पण विद्यार्थी आज इतक्या संभ्रमात आहेत, त्यांची मानसिक तयारी आज परीक्षेसाठी आहे का ही गोष्ट तपासली पाहिजे. त्याचनंतर जर आपण विद्यार्थ्यांना पोषक वातावरण आरोग्याचं जर देत नसू, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून जर आपण परीक्षा घेत असू तर ते चुकीचं होईल. या सध्याच्या घडीला जर आपण आशा करूयात की जर आणखीन काही वेळेत जर कोविड-19ची परिस्थिती सुधारत असेल तर आपण घ्यायला काय हरकत नाही. पण सध्याची परिस्थिती अशी दिसते की कोविड-19ची परिस्थिती सुधारत नाहीये. सगळे जिल्हे जवळपास रेड झोन मध्ये आहेत. सगळीकडे आकडेवारी जी कोविडची वाढते ती मोठ्या प्रमाणात वाढतीये. लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे, पालकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. आपल्या मुलाला पाठवल्यानंतर आपल्या मुलाला कुठं कोरोना होईल का, ह्या सगळ्या गोष्टीचं भीतीमध्ये मुलगा सुद्धा टेन्शन मध्ये येणार आहे. स्वाभाविक त्या मुलाच्या मनावर याच्या आधी ज्या पद्धतीने तो परीक्षेला जाणार आहे समोर त्या पद्धतीने तो नसणार आहे. मग मुलाचं आरोग्य, त्याचं मानसिक संतुलन, या सगळ्यांच्या जर गोष्टींचा विचार जर आत्ताच्या घडीला केला तर परीक्षा होऊ नये हीच मुलांची मोठ्या प्रमाणात मानसिकता आहे. आणि काही मुलांची मानसिकता ही सुद्धा आहे की परीक्षा झाली पाहिजे, पण ती होताना त्या मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये याची काळजी शासन दरबारी घेणार आहे का? शासन तितकं ठाम आहे का? आपण कामगारांना त्यांच्या गावी पाठवताना आपण कामगारांचे हाल पाहिलेले आहेत. त्यांना वेळेवर कामगारांना पोहोचू शकलो नाही आपण, लोक चालत गेली. मग इकडून रेड झोन मधून त्या झोन मध्ये गेल्यानंतर त्या मुलांचा आरोग्याचा धोका झालं आणि परीक्षा इतका उशीर गेल्यानंतर परीक्षांचं मग तपासण्याचं काम असेल, मग ते असेसमेंट मधलं असलं मागचं गोंधळ असेल, मग आता एवढं उशिरा घेतल्यानंतर होणारा गोंधळ असेल. या सगळ्या एकंदरीत जर गोष्टी आपण जर पाहिल्या तर सध्याच्या घडीची जर मुलांची परिस्थिती, पालकांची भूमिका हीच आहे की परीक्षा होता कामा नये. त्याला कारण अनेक असू शकतात आणि मुलांना त्यांचं डिग्रीचं मूल आहेच ना, पण जीवाला धोका पोहोचून जर आपण परीक्षा देणार असू, मुलांना आजारी पडत असू, सुरुवातीच्याच 2-4 पेपरमध्ये जर मुलं आजारी पडली, पुढच्या पेपरचं मग त्यांचं भवितव्य काय, ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करायला हवं. सर ठीक आहे. अनिकेत, साधारणतः किती हजार विद्यार्थी असतील या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी? खरं तर आता या आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये एक 8 लाखाच्या आसपास हे सगळे विद्यार्थी असण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही जर परवानगी दिली तर मी सांगू इच्छितो की आता आमचे मित्र सचिनजी यांनी नाही, ती परवानगी नाही तुम्हाला. तुम्हाला जेवढं विचारलं तेवढं सांगा. ती परवानगी मी तुम्हाला नंतर देतो, आता नाही. आता मी जातो अमित साटम यांच्याकडे. अमित साटम, बघा, 8 लाख विद्यार्थी आहेत ज्यांना अंतिम वर्षाची पदवी परीक्षा द्यायची आहे आणि त्यातले बहुतेक विद्यार्थी जे आहेत ते विद्यापीठाशी संलग्न आहेत. म्हणजे विद्यापीठाशी संलग्न जे महाविद्यालय येतात जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी, काही जण ग्रामीण भागात राहतील आणि आता कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती राज्यभरात आहे. अशा वेळी हा जो निर्णय आहे की ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी परीक्षेसाठी वाट बघावी. जेव्हा कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल तेव्हा वेळापत्रक जाहीर केलं जाईल आणि ज्यांना द्यायची नाही आहे त्यांना मग आम्ही सरासरी गुण देऊ, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर मांडलेली आहे. अंतिम निर्णय झाला आहे किंवा नाही हे कळायला मार्ग नाही. त्यासाठी आम्ही आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला की काय निर्णय काय आहे. शेवटी राज्यपाल एवढं राज्य सरकारला विचारतायत पत्र पाठवून आणि स्वतःचा अधिकार दाखवतायत किंवा राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध करतायत. पण हा विरोध कधी येतोय? जेव्हा भाजपचं शिष्टमंडळ राजभवनावरती जातं,
राज्यपालांच्या हातात निवेदन देतं. त्यानंतर राज्यपाल हे राज्य सरकारला पत्र लिहितात आणि मग पुन्हा आमच्यासारखे जे खोचक पत्रकार आहेत ते म्हणतात, बघा राजभवन विरुद्ध मंत्रालय असा सामना आता विद्यार्थ्यांच्याही भवितव्या आड येतोय आणि मग हा निर्णय असा कसा घेतला जातो मी बघतोच, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. भाजपची भूमिका हीच आहे की सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला विरोध करायचा. अमित साटम, हा जो मुद्दा आहे तो 2 भागांमध्ये डिवाइड केला पाहिजे माझ्या मतानुसार. पहिला भाग असा आहे की हा सरकारने घेतलेला निर्णय परीक्षांबद्दलचा योग्य आहे की नाही. मला असं वाटतं की हा जो घेतलेला निर्णय आहे तो या राज्य सरकारची वैचारिक दिवाळखोरी दाखवतो. कारण एकाच अकॅडमिक इयर मधल्या विद्यार्थ्यांना तुम्ही 2 वेगवेगळ्या यार्डस्टिक्स कशा लावू शकता की जे ऑप्ट करणार की आम्हाला परीक्षा द्यायची नाहीये त्यांना ऍव्हरेज मार्क्स देणार मागच्या सेमिस्टरच्या मार्क्सच्या नुसार, आणि ज्यांना म्हणजे परीक्षा द्यायची आहे त्यांचं आम्ही वेळापत्रक जाहीर करणार. त्यामुळे एकाच क्लासमध्ये एकच अभ्यासक्रम शिकलेल्या एकाच अकॅडमिक इयर मधल्या 2 वेगळ्या विद्यार्थ्यांचं तुम्ही 2 वेगळी यार्डस्टिक्स लावू शकत नाही. आणि त्यामुळे आता सरकारने म्हटलंय की अनलॉक करणं पण फार एक खूप मोठा आर्ट आहे. आता सुद्धा 10 मिनिटापूर्वी एक वेगळ्या प्रकारचं सर्क्युलर आलेलं आहे ज्याच्यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स मधल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कला त्यांनी परवानगी दिलेली आहे. मोठ्या प्रमाणावरती इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट त्यांनी सुरू केलेला आहे. पूर्ण देश हा अनलॉकिंगच्या दिशेने जात असताना आपण अशा प्रकारचा निर्णय का घेतला की परीक्षा रद्द कराव्यात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या 2020 सालामध्ये पास होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या नावावरती एक धब्बा बसता कामा नये की आम्ही कोरोनाच्या वर्षामध्ये पास झालो किंवा त्याच्यामुळे आम्हाला एक ग्रांट केलं गेलं पासिंग सर्टिफिकेट. पण त्यांना त्यांच्या मेरिटनुसार कॉम्पिटिशन करून त्यांना त्यांची जी टॅलेंट आहे किंवा त्यांची जी स्किल आहे ती डिस्प्ले करण्याचा पूर्ण अधिकार दिला पाहिजे. आणि तो अधिकार त्यांच्यापासून हिरावून घेण्याचा अधिकार राज्य सरकारला अजिबात नाही. आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळून व्यवस्थित वेळापत्रक आखून जुलैच्या महिन्यामध्ये या शासनाने शेवटच्या वर्षाच्या ज्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामिनेशन आहेत फायनल इयरच्या, त्या फायनल इयरच्या एक्झामिनेशन घेतल्या पाहिजेत. त्यामुळे हा झाला मुद्दा मेरिट ऑफ डिसिजन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. दुसरा जो पार्ट आहे ह्याच्यातला की राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा कायद्यानुसार योग्य आहे का. प्रत्येक युनिव्हर्सिटी ही महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्टच्या अंतर्गत या राज्यामध्ये चालते. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्टच्या अंतर्गत त्या ऍक्टमध्ये कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन असतात, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन असतं, व्हाईस चान्सलर असतात आणि चान्सलर असतात. अशा ह्या 4 वेगवेगळ्या बॉडीज आहेत ज्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऍक्टने डिफाईन केलेल्या आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात बेसिक लेवलवर कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, व्हाईस चान्सलर आणि चान्सलर या 4 पॅरामीटर जे काही फॅक्टर्स आहेत त्यांनी हा निर्णय करायचा असतो कुठल्याही परीक्षेच्या संदर्भातला, अभ्यासक्रमाच्या संदर्भातला, ऍडमिशनच्या संदर्भातला किंवा कुठल्याही एज्युकेशनल युनिव्हर्सिटीशी लिंक इन्स्टिट्यूट चालवण्याच्या दृष्टिकोनातून या अथॉरिटीने तो निर्णय करायचा असतो. त्यामुळे सर्वस्व अधिकार परीक्षांच्या संदर्भातले हे बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन, व्हाईस चान्सलर आणि चान्सलरनी करायचा असतो. आणि त्यामुळे चान्सलरला तर काही माहितच नाहीये. चान्सलर म्हणजे जे कुलपती आहेत, जे आपले गव्हर्नर राज्यपाल महोदय आहेत, त्यांना या निर्णयाबद्दल काही माहितीच नाही असं त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे. आणि जे व्हाईस चान्सलर आहेत, जे मगाशी अनिकेत ओवाळांनी सांगितलं की त्यांची एक कमिटी बसली होती, त्या कमिटीने 8 मेला आपला एक अहवाल दिला होता. त्याच्यामध्ये आधीच्या वर्षांच्या परीक्षा घेऊ नका, शेवटच्या वर्षांच्या परीक्षा घ्या, अशा प्रकारचा त्यांचा त्याच्यातनं थॉट झाला किंवा विचार झाला आणि ते त्यांनी सबमिट केलं होतं राज्य सरकारला. आणि राज्य सरकारने ते सुद्धा डावलून अशा प्रकारचा एक निर्णय कुणाच्या सांगण्यावरनं घेतला काय मला माहित नाही. आणि त्यामुळे या 4 फॅक्टर्सला त्यामुळे हा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऍक्टच्या कॉन्ट्राव्हेनिंग निर्णय आहे, कॉन्ट्रडिक्टरी निर्णय आहे आणि युनिव्हर्सिटीच्या कायद्याशी संलग्न हा निर्णय नाही. त्यामुळे हा इल्लीगल निर्णय आहे आणि त्यामुळे त्वरित हा निर्णय हा परत घेतला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी असं म्हटलं की हा जो एपिसोड आहे
तो राज्य सरकारची वैचारिक दिवाळखोरी दाखवतो आणि एक कन्फ्युज्ड गव्हर्नमेंट कसं काम करतं, एक कन्फ्युज सरकार कसं काम करतं, त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बघा, काही माझ्यासारखे विद्यार्थी पण असू शकतात. म्हणजे माझी केस सांगतो. माझं फायनल इयर क्लिअर झालं होतं पदवीचं, पण सेकंड इयर राहिलं होतं. असे काही एटीकेटीचे विद्यार्थी असतील ना, त्यांचं काय, त्याच्यासाठी काय केलेलं आहे अनिकेत, माहिती आहे का काही? त्यांना जुलैमध्ये ज्यावेळेस आपलं सगळं कॉलेज सुरू होईल त्याच्यानंतर 120 दिवसामध्ये अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देण्याची योजना आखावी, अशा प्रकारचं UGCचं गाईडलाईन आहे. ठीक आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी सेकंड इयर पास नाही आहे, पण तो फायनल इयरची परीक्षा देतोय, कारण एटीकेटीची सवलत घेऊन तो अंतिम वर्षाला गेलेला आहे आणि त्याला आता अंतिम वर्षाची परीक्षा तर द्यायचीच आहे किंवा ती होणार नाही, पण त्याची सेकंड इयरची जी एक्झाम आहे ती माफ झालेली आहे, ती रद्द झालेली आहे. भलेही तो सेकंड इयरचा एक विषय त्याचा राहिलेला आहे. अशांचं काय अनिकेत? आशिषजी पुन्हा एकदा प्रश्न सांगाल का? नाही, एखादा असा विद्यार्थी आहे जो पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षेला तो बसलेला आहे, त्याला सर्व विषयांची परीक्षा द्यायची आहे, पण सेकंड इयरचा एखाद दुसरा विषय त्याचा राहिलेला आहे. एटीकेटीची सवलत घेऊन तो अंतिम वर्षाला आहे. आता त्याला दोन्ही वर्षांच्या परीक्षा द्यायच्या आहेत. म्हणजे 2 विषय जे सेकंड इयरचे राहिलेले आहेत तेही आणि अंतिम वर्षाचे सर्व विषय त्यांची परीक्षा. त्याचं काय? त्यालाही परीक्षा द्यावीच लागेल ना? या हा, म्हणजे परीक्षा द्यावीच लागेल ना. तो असाच नाही निघणार. कोरोनाची सवलत म्हणून तो उगीच नाही त्याला वॉकओव्हर मिळणार. त्याला कुठली ना कुठली परीक्षा कधी ना कधी द्यावीच लागेल जर का त्याला पदवीधर व्हायचं असेल. सचिन बनसोडे, हाच तर प्रश्न आहे. परीक्षांचा खोळ खंडोबा का लागू देत? 2 महिने अजून उशीर होऊ देत परीक्षा. जर का UGCची ती भूमिका असेल तर मग राज्य सरकारची वेगळी भूमिका का? बरं, याच्यामध्ये आपण खोलाने थोडंसं पाहावं लागेल. अनिकेत सचिन बोला. हा, याच्यामध्ये विस्तृतपणे आपल्याला पाहावं लागेल. पहिल्यांदा ज्या वेळेस राज्य सरकारने एक भूमिका घेतली की प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना आपण पास करून पुढच्या वर्गात नेऊयात, त्याच वेळेस जेव्हा प्रथम आणि द्वितीय वर्षांमध्ये ज्या मुलांचे बॅकलॉग्स आहेत किंवा एटीकेटीज आहेत त्याबद्दल अद्याप सरकार निर्णय घेतलेला नाही, ही संभ्रमावस्था विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि ती मुलांना आणखीन टेन्शनमध्ये टाकणारी आहे. आणि तृतीय वर्षांसंदर्भात परीक्षा होणार नाही आणि मागील वर्षांच्या सरासरी गुण देऊन पास करू म्हणतायत. पण 2-4 दिवसापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे शिक्षण मंत्र्यांनी बोलले की आपण योग्य वेळीच निर्णय घेऊ. पण यावेळेस तुम्ही जर रेग्युलर वर्षाची जर परीक्षा रद्द करून त्यांना पुढे पाठवू शकता किंवा पास करू शकता, तर एटीकेटी मुलांसाठीची ही अडचण का? ह्या गोष्टीसाठी पण सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि तेव्हाच बोलताना अमित ताटमजी म्हणाले त्या गोष्टीची मी सांगतो की ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या त्यावेळेस अनेक विद्यार्थी संघटना असतील, पक्ष असतील, कुलपतीनं सुद्धा निवेदन पाठवलं होतं. इतके दिवस कुलपती का गप्प? कुलपती जर गप्प राहत असतील, कारण तुम्हाला अधिकार होता, तुम्ही सुचवू शकला असता, तुम्ही निर्णय घ्यायला कुलगुरूंची एक VC तुम्ही मध्यंतरी घेतली होती, त्यावेळेस तुम्ही काय भूमिका मांडली किंवा काय तुम्ही त्यांना सूचना दिल्यात का? राज्य सरकारने आता निर्णय घेतल्यानंतर ते कोणीतरी भाजपच्या नेत्याने जाऊन निवेदन द्यायचं आणि त्याच मुद्द्यांसहित त्यांनी CMला पत्र लिहायचं, हे किती योग्य आहे? गव्हर्नर मग भाजपच्या सांगण्यावरून काम करतात की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काम करतात, विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करतात? गव्हर्नरला हे अधिकार होते ना कुलपती म्हणून सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूशी संवाद साधून योग्य ते निर्णय काय घ्यावा त्या संदर्भात बरेच अधिकार आहेत. आणि ते अधिकार असताना आपण फक्त राजकारण करायचं, काहीतरी विरोध करायचं पण कारण करून विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत टाकणे हे वेळ नाहीये. कोणत्याही परीक्षेत जर होणार असतील तर माझं स्पष्ट मत आहे, जर परीक्षा घ्याच असं जर म्हणत असतील तर जुलैमध्येच का? आणखीन 1-2 महिने पुढे जाऊ दे ना, मग सर्वच परिस्थिती व्यवस्थित होऊ दे ना कोरोनाची. ठीक आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्या दृष्टीनं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सध्या राज्यपालांशी चर्चा करतायत. बघा, मंत्री असा असतो, तो राज्यपालांकडे विषय घेऊन जातोय, चर्चा करतोय. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आहे किंवा नाही याबाबत अमित देशमुख निर्णय घेताना दिसत आहेत. मी जातोय रुपाली पाटील यांच्याकडे, मनसेच्या पुण्याच्या शहर अध्यक्ष आहेत. रुपाली पाटील, युवा सेनेचा अजेंडा मनसेनं चोरला की काय अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली, जेव्हा तुम्हीही म्हणालात की नाही परीक्षा रद्द करा.
हे करोनाचं वर्ष आहे, करोनाची सवलत सर्व विद्यार्थ्यांना द्या. सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत तुमच्या रोखोकवर प्रत्येकाने चर्चा केली. राज्यपाल हे महाराष्ट्राचे आहे का भाजपाचे आहे याची चर्चा तुम्ही एकदम रोखोकपणे करा. आणि मी मनसेचे शहर अध्यक्ष आहे, मी फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी बोलत आहे, याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. ज्या वेळेला महाविकास आघाडीने परीक्षा घेण्याचं आदेश केले किंवा सगळ्यांना सांगितलं त्यावेळी हे आपले राज्यपाल कुठे होते माहित नव्हतं का? जसं मगाशी दुसरे आमच्या ते बंधूंनी सांगितलं की कोणतरी शिष्टमंडळ जातं, त्यांना पत्र देतं आणि त्यांना सांगतं की याचं श्रेय महाविकास आघाडीला चाललेलं आहे. आणि फक्त श्रेयासाठी संपूर्ण 8 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही आरोग्याशी खेळण्याचं तुमचं धाडस करता, तेव्हा युवासेनेचा फॉर्म्युला असू द्या किंवा भाजपचा असू द्या नाही तर कुठल्या पक्षाचा असू द्या, आमचा मनसेचा फॉर्म्युला हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा आहे. राज्यपालांना अधिकार होता तुम्ही गेले त्यांच्यावर. आता त्यांनी निर्णय घेतल्यावर राज्यपालांनी अजून एक निर्णय घेऊ नये म्हणून ते तिकडे गेले असतील. त्याच्यापेक्षा राज्यपालांनी आधीच निर्णय घ्यावा ना. कारण त्या विषय काय झालाय, राज्यपाल याच्यामध्ये जो भाजपशाही आहे ना त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतात. शाळा असतील हे क्वारंटाईन म्हणून घेतलेले ग्रामीण भागातले किंवा पुणे शहरातले जी काही मुंबई पुणे शहर अत्यंत अवस्था बेकार आहे. जरी लॉकडाऊन शिथिल केलं तरी पेशंट वाढत आहेत. म्हणजे ठीक आहे. मी तुमच्याकडे पुन्हा येतोय. रुपाली पाटील, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. हा, अमित साटम, भाजपनं अशी एक यंत्रणा विकसित केलेली आहे की जे पेंडिंग विषय आहेत त्यांची निवेदनं काढा, मग शिष्टमंडळ तयार करा, राज्यपालांकडे घेऊन चला. निवेदन दिलं की मग राज्यपाल पत्र पाठवतील किंवा काहीतरी हस्तक्षेप करतील. ही यंत्रणा तुमची फार झपाट्यानं विकसित झालेली आहे. सगळे प्रलंबित प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, कदाचित निवेदनं तयारी आहेत. फक्त आता ते निवेदन कोणी पोहोचवायचं त्या नेत्यावरती जबाबदारी दिली की पुढचं काम राज्यपाल करतात. असा अनुभव महाराष्ट्राला येतोय. अमित साटम, लोकशाहीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला किंवा निवडून आलेल्या आमदाराला किंवा खासदाराला हे कायद्याने राज्यपालांकडे जाता येतं. आणि ज्या वेळेला राज्यातलं सरकार कोणतंही काम करत नसेल, कोणताही निर्णय करत नसेल, तर शेवटी कुणाकडे पर्याय काय राहतो? आणि त्यामुळे तो पर्याय आहे की राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे अनेक विषयांवरती राज्यपालांकडे आम्ही निवेदनं देतो. ते काही राज्यपाल आहेत ते कुठल्याही पक्षाचे नाही, ते या राज्याचे, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आणि त्यामुळे सरकारकडनं सकारात्मक दृष्टिकोन जर एखाद्या विषयामध्ये मिळत असेल तर राज्यपालांकडे निवेदन देणं यात काही चूक नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की राज्यपालांनी ऑलरेडी मेच्या महिन्यामध्येच राज्य सरकार परीक्षांच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय घ्या म्हणून कळवलं होतं. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी पत्र लिहिलं होतं की परीक्षांच्या संदर्भामध्ये वेगळा निर्णय घ्या. परंतु जे राज्यपाल संपूर्ण सगळ्या युनिव्हर्सिटीचे कुलपती आहेत त्यांच्याशी कोणतीही सल्लामसलत न करता, कोणतीही चर्चा न करता राज्य सरकारने अचानक हा अशा प्रकारचा निर्णय जाहीर केला. आणि त्यामुळे जर राज्य सरकारनी किंवा त्यांच्या मंत्र्यांनी राज्यपालांशी कुलपती म्हणून चर्चा करून जर निर्णय केला असता तर आम्हाला राज्यपालांकडे जायची गरज लागली नसती. आणि शेवटचा मुद्दा ही मांडतो की दारूची दुकानं उघडली पाहिजेत परंतु परीक्षा घेऊ नका. हे अशा प्रकारचं स्टँड घेणं हे म्हणजे आपला महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय अशा प्रकारचा प्रश्न मला. ठीक आहे. दारूसाठी सर्व काही, पुन्हा ते काही काढू नका. सरकार म्हणते हे असं तुम्ही का बोलताय आशिष जाधव, दारूसाठी सर्व काही? अहो, महसूल आहे तो. आपण महसूल म्हणून दारूकडे बघूया. मी सरकारचं या मुद्द्यावरती आता ऐकायचं ठरवलेलं आहे. कारण आता असं आहे, दारू पिणारे काही थांबणार नाहीयेत, ते यानं त्या मार्गातून करतील. आता सरकारचीच इच्छा आहे की नाही, महसूल महत्वाचा आहे, लोकांचं आरोग्य महत्वाचं नाही, तर दारूसाठी सर्व काही असं म्हणण्याचं मी टाळणार आहे. आपल्यासोबत उदय सामंत आहेत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. उदय सामंत, बघा, UGCला तुम्ही पत्र लिहिलं होतं की आम्हाला परीक्षा रद्द करायच्या आहेत. UGCचं उत्तर तुम्हाला आलं नाही अशी आमची माहिती आहे. आता
कुलपती म्हणजे राज्यपालांचं राज्य सरकारला पत्र आलंय की तुम्ही जो निर्णय घेताय तो चुकीचा आहे, निर्णय घेण्याचा अधिकार कायद्यानं राज्यपाल म्हणजे कुलपतींचा आहे, तुम्ही त्या निर्णयामध्ये राज्य सरकार म्हणून हस्तक्षेप का करताय? यामुळे झालंय काय? विद्यार्थी संभ्रमात आहे, परीक्षा होणार आहे नाही होणार आहे. उद्धव ठाकरे तुमचं ऐकून शब्द तर देऊन बसलेले आहेत पण निर्णय नाहीये. आशिषजी, मला पहिले एक महत्वाचा मुद्दा इथे सांगितला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या या सगळ्या परीक्षांबाबत कोणालाही राजकारण करायचंय असं मला वाटत नाही. मला तर अजिबात करायचं नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्यपाल महोदयांनी जे पत्र लिहिलेलं आहे आणि जो प्रश्न आपण विचारलेला आहे त्या संदर्भात मला खरं तर आज तुमच्या समवेतच चर्चा करायची होती. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये असलेला संभ्रम हा दूर झाला असता. त्याच्यातला एक महत्वाचा जो कोविड हा विषय आपण मांडतो, दररोज मांडतो, त्याच्यावरनं आपण बोलतो, त्याच्यावर आपण चर्चा करतो. आज अनेक वसतिगृह जी आहेत महाराष्ट्रातली 99% वसतिगृह जी आहेत ही कोविडच्या क्वारंटाईन पेशंटसाठी ताब्यामध्ये घेण्यात आलेली आहेत. अनेक कॉलेजेसमध्ये म्हणजे उद्या जर तुम्ही मुंबईच्या कॉलेजचा उल्लेख केला तर कॉलेजेस देखील क्वारंटाईनसाठी घेण्यात आलेली आहेत. हा कुठचा तरी राजकीय विषय शासनानं मांडला आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी तो जाहीर केला, असं काही राजकारणामध्ये किंवा या शासनाकडनं घडलेलं नाही. मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की माझी भूमिका परवाच्या कॅबिनेटमध्ये देखील मी मांडली. माझ्या भूमिकेला किती मंत्री महोदय साथ देतात किंवा कॅबिनेटचं काय म्हणणं आहे हे देखील मी ऐकून घेतलेलं आहे. माझ्या एखाद्या कुठच्याही वाक्यामुळे मला विद्यार्थ्यांना अडचणीमध्ये आणायचं नाही. कारण कुलपती महोदयांबद्दल आजही मला आदर आहे, कालही आदर होता, भविष्यामध्ये तर राहणारच आणि राहणारच आहे. त्यामुळे तो मला काही ठेवावाच लागणार आहे कारण ते घटनेला प्रमुख आहेत राज्याचे. आशिषजी, मी 4 वेळा निवडून आलेलो आहे, त्याच्यामुळे थोडीफार लोकशाही मी मानतो. पण मला साटम साहेबांना एक सांगितलं पाहिजे, ते देखील आमदार आहेत, त्यांचा देखील मला लोकशाहीतले आमदार म्हणून आदर आहे. फक्त या सगळ्या महाराष्ट्रातल्या सिच्युएशनची सिच्युएशन जर आपण बघितली तर आपण जुलै 30 पर्यंत जे युजीसीनं सांगितलेलं आहे तोपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का, हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि जे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांमध्ये असलेला संभ्रम आणि कोविडचं संकट हा जो 3 विषयांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला उत्तर म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं जर याच्यामधनं देखील राज्यपाल महोदयांची जर काही नाराजी झाली असेल, मी रत्नागिरीमध्ये आहे पण राज्यपाल महोदय माझ्या भेटीनंतर त्यांची जर नाराजी दूर होणार असेल, कारण बाकीचे जसे भेटतात निवेदन देतात तसं मी जाणं अपेक्षित असेल तर मी माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यपालांकडे जाऊन कमीपणा घ्यायची देखील माझी तयारी आहे, भले मला करोना झाला तरी चालेल. नाही पण मग काय निर्णय काय? राज्यपालांच्या पत्रावरून तर असं वाटतंय की परीक्षा घ्या असंच राज्यपाल सांगतायत किंवा तुम्हाला युजीसीची परवानगी नाहीये परीक्षा रद्द करायला. उद्या जर का काही कमी जास्त झालं, विद्यार्थ्यांना वाटलं परीक्षा रद्द झाली आणि उद्या युजीसीनं बडगा उगारला की नाही परीक्षा द्यावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला पदवीधर होता येणार नाही, मग काय? अशी माझी आपल्याला एक विनंती आहे की पुढच्या 1-2 दिवसामध्ये सविस्तर चर्चा करण्यासाठी मला म्हणजे माझी विनंती आहे आपल्याला संधी आपल्या चॅनलवरनं पण द्यावी. महत्वाचा मुद्दा की युजीसीनं आपली भूमिका ही ऑलरेडी जाहीर केलेली आहे. युजीसीच्या निर्णयावर किंवा युजीसीच्या पत्रावर कोणच सध्या लक्ष देत नाहीये. युजीसीनं पूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्या राज्यामध्ये ज्या परीक्षा घ्यायच्या आहेत त्या अंतिम टप्प्याच्या घेत असताना जर तिथली सिच्युएशन काही आडीबाडीची निर्माण झाली तर तिथली युनिव्हर्सिटी त्याबाबत निर्णय घेऊ शकते. अशा पद्धतीचं क्लिअर कट इन्स्ट्रक्शन त्या युजीसीनं दिलेलं आहे. मी जे पत्र दिलं ते काय पत्र दिलंय की एखाद्या जिल्ह्यामध्ये सिच्युएशन आणीबाणीची असेल, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आणीबाणीची नसेल तर तो निर्णय राज्यासाठी एकत्र असावा आणि तशा पद्धतीचा निर्देश युजीसीनं द्यावा, हे माझं पत्र आहे. आणि त्या विषयावर त्या पत्रावर आशिषजी आजही मी ठाम आहे. म्हणजे मी कुठं बाजूला गेलो अशातला भाग नाही, आजही मी ठाम आहे. आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पक्ष वाढवावा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राजकारण रुजवावं अशी कुठलीही भूमिका मंत्री म्हणून माझी नाही. त्याच्यातला युजीसीचा जो निकाल आहे तो घेत असताना आम्ही जी चर्चा केली त्याच्यानंतर ज्या काही कायदेशीर गोष्टी करायच्या आहेत किंवा कायदेशीर बाबी तपासायच्या आहेत त्या देखील आम्ही तपासतोय. आणि याबाबत मला सगळ्यांशीच म्हणजे जे या निर्णयाला विरोध करतायत त्यांच्याशी देखील मला जर बोलायची वेळ आली त्यांच्याशी देखील मी बोलेन. माझा कुठचाही इगो प्रॉब्लेम नाही आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आरोग्यासाठी हे करायला मी तयार आहे. पण एवढंच सांगतो जाता की जी पदवीवर शंका उपस्थित केली जाते,
पदवी मिळाल्यानंतर ती कोविड पदवी मिळेल हे सांगून विद्यार्थ्यांना जे क्रिटिसाइज केलं जातंय त्याचं उत्तर महाराष्ट्रातले विद्यार्थीच देतील. माझी फक्त सगळ्या विरोधकांना आणि याच्यावर टीका करणाऱ्यांना एक विनंती आहे. मी देखील अनेक महाराष्ट्रातल्या तज्ञ लोकांशी गेले 2 दिवस बोलतोय आणि म्हणून जरा मी चॅनलवर येत नव्हतो. एक मला अजून 2 दिवस द्यावेत. मी तुम्हाला ह्या सगळ्याचं क्लेरिफिकेशन तुमच्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि विरोधकांना नक्की देणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की एखाद्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या विषयामध्ये राजकारण करण्यापेक्षा गोव्यामध्ये परीक्षा रद्द करा म्हणून सांगतायत, गुजरातमध्ये परीक्षा रद्द करा म्हणून सांगतायत आणि परीक्षा आता इथं घ्या म्हणून काही मंडळी सांगतायत. या तत्वाला माझा विरोध आहे. कुठच्याही राजकीय विरोधकाला माझा विरोध नाही. आणि राज्यपाल महोदयांकडे मी स्वतः जाऊन जर नाराजी दूर होणार असेल तर मी जायला देखील तयार आहे. ठीक आहे. उदय सामंतजी आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साटम आहेत. अमित साटम, बघा उदय सामंत काय म्हणाले. उदय सामंत असं म्हणाले की हे जे कोविडचे विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षा द्यायची आहे ते सगळं बघतायत. भाजपची जी गुजरात आणि गोव्यामध्ये भूमिका आहे ती परीक्षा घेऊ नका अशी आहे. राज्यात मात्र परीक्षा घ्या अशी आहे. आणि विद्यार्थी हे सगळं बघतायत आणि हे सगळे विद्यार्थी पदवीचे हे मतदार सुद्धा आहेत. तुम्ही अर्थ लक्षात घ्या अमित साटम. जसं मगाशी उदय सामंत साहेबांनी सांगितलं की हा विषय काही राजकारण करण्याचा विषय नाही, तसाच हा विषय पॉप्युलर किंवा पॉप्युलिस्ट निर्णय करण्याचाही विषय नाही. हा विषय मेरिट प्रमाणे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, त्यांच्या पूर्ण करिअरचा, त्यांच्या पूर्ण आयुष्याचा सारासार विचार करून करण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे पॉप्युलिस्ट काहीतरी निर्णय घ्यायचे की तुम्ही काय परीक्षा देऊच नका, आवश्यकताच नाही. एका साईडला आपण म्हणायचं मिशन अनलॉक, एका साईडला आपण सगळं कसं आर्ट आहे अनलॉक करणं हे सांगायचं. एका बाजूला दर 2 दिवसांनी सगळ्या गोष्टी रिलॅक्स करण्याचे सर्क्युलर्स काढायचे. एका बाजूला एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटी चालू करण्याचे आदेश काढायचे. एका बाजूला मिशन बिगिन अगेन म्हणायचं, ऑनलाईन डिलिव्हरी चालू करण्याचे आदेश काढायचे. एका बाजूला दुकानं चालू करण्याचे आदेश काढायचे. आणि विद्यार्थ्यांचं भविष्याचा निर्णय करणाऱ्या परीक्षा मात्र रद्द करा. का परीक्षा रद्द करणं याच्यासाठी सांगता येते कारण यांना परीक्षा सोशल डिस्टन्सिंग मधून या चॅलेंज मधून परीक्षा घेणं हे चॅलेंज स्वीकारायचंच नाही. जसं गेले 2 महिने कोणतंही चॅलेंज या सरकारने स्वीकारलं नाही, कोणतंही धनुष्य पेलण्यासाठी हे सरकार असमर्थ ठरलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या नथीतून तीर चालवू नका. ठीक आहे. उदय सामंत उत्तर द्या. मला एकच उत्तर याच्याबद्दल द्यायचं आहे की कोणी कशा घोषणा केलेल्या आहेत हे 5 वर्ष महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मला त्या राजकारणामध्ये जायचं नाही. फक्त मला एकच जाणीव करून द्यायची आहे की मुंबईतलं IIT जे पार्लमेंटरी ऍक्ट वर चालतं त्याच्या सुद्धा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सिनेटनं घेतलेला आहे. त्याचं प्रोसिडिंग, त्याचं मिनिट्स अशीची माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे पार्लमेंटरी ऍक्ट न चालणारी इन्स्टिट्यूट त्याचं परीक्षा रद्द होते त्याच्यावर कोण काही बोलत नाही कारण ते सेंट्रल गव्हर्नमेंट चालवतं. ते जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेले आहेत म्हणून बोलत नसेल भाजप. त्याचे नेते वेगळे आहेत, तिथलं गोष्टी वेगळ्या आहेत. इव्हन मनुष्यबळ विकास मंत्री संजय धोत्रे साहेबांनी देखील परवा आपल्याच चॅनलवर असं सांगितलं की जी भूमिका आपण मांडतोय ती योग्य आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य आहे. आता संजय धोत्रे साहेब केंद्रीय मंत्री हे माझ्या मताशी सहमत आहेत. IITची परीक्षा एक्झाम रद्द करायला पार्लमेंटरी ऍक्ट असताना सुद्धा ही मंडळी तयार आहेत. माझं म्हणणं की महाराष्ट्रामध्ये असं काय गोष्ट घडलेली आहे की ज्या ह्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा भविष्याचा विचार करून रद्द जर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत तर त्यांना एवढा विरोध करण्याची काय गरज आहे. आणि बाकीच्या गोष्टी ज्या साटम साहेबांनी सांगितल्या त्यांच्या पदाबद्दल, त्यांच्या आमदारकीबद्दल मला नितांत आदर आहे. पण एखाद्या मोठ्या व्यक्तीवर टीका करून किंवा त्याच्या बोलण्यावर टीका करून आपण साटम साहेब मोठं होत नसतो. मी मगासपासून आपल्याला सांगितलं की तुमच्या सगळ्यांबद्दलच्या ज्या काही तुमच्याकडच्या सूचना असतील तुम्ही माझ्याकडे द्याव्यात, त्याच्यावर देखील नक्की विचार केला जाईल. पण राजकारण म्हणून राजकारण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण भरडू नये ही माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. ठीक आहे ठीक आहे. ऍडव्होकेट रुपाली पाटील, बघा दारूच्या संदर्भात राज ठाकरेंनी पत्र लिहून मागणी केली, सरकारनं ऐकलं. आता पुन्हा मनसेनं मागणी केली, सरकार ऐकताना दिसतंय.
मनसेचं आणि सरकारचं काहीतरी असं मधल्या मध्ये झालेलं आहे की तुम्ही मागणी करा, आम्ही ती पूर्ण करतोय, म्हणून मनसे सुद्धा मागणी करते. आणि यामध्ये दिसतंय काय, युवा सेना आणि मनसेची मागणी एकच आहे आणि दोघांची मागणी उदय सामंत मंत्री म्हणून ऐकताना दिसत आहेत. मानत नाही होत आणि माणूस म्हणून काम करत आहोत. त्या जागेवर सेना असेल, मनसे असेल, इतर पक्ष असेल, इथं एकच पक्ष आहे महाराष्ट्रात, भाजप, की ज्याला सत्तेसाठी मळमळ होतीये, त्याला त्याच्या पुढे आपल्याला महाराष्ट्रावर आलेलं कोरोना संकट दिसत नाहीये, विद्यार्थ्यांचं भवितव्य दिसत नाही. मगाशी ते म्हणले दारूची दुकानं उघडी करायला, तर त्यांना म्हणा तुम्ही आमदार आहात, किती महसूल मिळाला ते बघा. आज तुमचा जीएसटीचा परतावा अजून तुम्ही देऊ शकला नाही तुमच्या सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं. त्याच्यामुळे आम्ही जे दारूची दुकानं उघडी करा म्हणलं होतं ती महसूलसाठी आणि परीक्षा घेऊ नका हेही सांगतोय, ते विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि भवितव्यासाठी. तुम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या हे सांगताय, तुम्हाला सत्तेची मळमळ आहे आणि महाविकास आघाडीला तुम्हाला कुठेतरी अडचणी घालायचंय, त्यांचं श्रेय तुम्हाला घ्यायचंय, म्हणून तुमचा बाण तुम्ही राज्यपालांच्या माध्यमातून चालवताय. ठीक आहे. दारूचा विषय वारंवार येतोय. दारूसाठी सर्व काही, मला काही राहवलं जात नाहीये. म्हणजे बघा ना, दारूबंदीची मागणी करणारे बिचारे तसेच गेलेत. दारूशिवाय एवढं अडतंय हे लोकांना पहिल्यांदाच कळतंय की महसूलच मिळतोय त्यामुळे दारू हवी आहे. हे चुकीचं आहे. बरं, चुकीचं आहे असं म्हणता येत नाहीये, अशी परिस्थिती आहे. मी जातोय, आपल्यासोबत मिलिंद वाघ आहेत, ते पालकांचे प्रतिनिधी आहेत, म्हणजे जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत. मिलिंद वाघ, तुम्हाला असं का वाटतं की तुमच्या पाल्यांची, म्हणजे सर्वच पालक म्हणून मी तुम्हाला विचारतोय, की परीक्षा रद्द झाली पाहिजे? कोविडमध्ये ते अभ्यास करू शकत नाहीत, कोविडला ते घाबरलेले आहेत, ते परीक्षेचं आव्हान हे पेलू शकत नाहीत, असं तुम्हाला का वाटतंय? मला असं वाटतंय की विद्यार्थी आणि पालकांचा प्रतिनिधी म्हणून मला बोलवलं, पण सगळ्यात शेवटी संधी दिली. हो, ह्या सर्व तुमचा सेन्स नाही आहे यामध्ये, मधल्यामध्ये राजकारण चाललेलं आहे, म्हणून शेवटी तुमच्याकडे आलं. ते समोर आणलं जात नाहीये. हा, आणि एबीव्हीपीने जरी सुरुवात अशी केली की आम्ही राजकारण करत नाहीये, त्या दाव्यावर काही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाहीये, कारण यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं की गुजरात आणि गोव्यामध्ये भूमिका का वेगळी आहे. नंबर एक, मला पालक म्हणून असं वाटतंय की आम्हाला आमच्या पाल्यांच्या तब्येतीची काळजी आहे, जीवाची काळजी आहे. म्हणजे नाशिकच्या फार्मसी कॉलेजमधले विद्यार्थी हे नागपूर आणि मराठवाड्यामधून येणार आहेत, मालेगावमधले पण ते विद्यार्थी आहेत. परीक्षा जर घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक घरातून सोडतील का? आणि सोडण्यासारखं असं काय आश्वासक वातावरण आहे की त्यांना कोरोनाची बाधा होणार नाही? ते इथे हॉस्टेलला आल्यावर हॉस्टेलमधली काय सुविधा आहे, ते जेवायला कुठे जातील, कुठल्या मेसवर जातील, या प्रश्नांची उत्तरं मला वाटतं द्यायला पाहिजे. आणि सरकारविषयी मी म्हणत नाही, पण पूर्ण व्यवस्था आपली जी आहे हे ते चॅलेंज स्वीकारू शकत नाही. हे मजुरांची जी फरफट झालेली आहे त्याच्यावरून इतकं क्लिअर असताना हा हट्ट का धरला जातो हे कळत नाही. दुसरं मला असं म्हणायचं आहे की केंद्राची याच्यामध्ये भूमिका आहे. हे पूर्ण जगाचं संकट आहे, देशाचं संकट आहे. केंद्र सरकारने घोषित करावं की पुढचं अकॅडमिक इयर हे 15 ऑगस्ट पासून पुढे सुरू होईल. आभाळ कोसळणार आहे का? एक महिना जर पुढे गेलं, सगळं जग थांबलेलं आहे ना, तर एक महिना पुढे जाईल आणि त्या अवधीमध्ये मग अजून काहीतरी चांगले निर्णय घेता येतील. ही केंद्राबद्दल एबीव्हीपी किंवा इतर इथले ज्या काही राजकीय पक्ष आहे यांचं काय मत आहे आणि केंद्रामध्ये ते त्यांनी तसं सांगितलंय का? पालक म्हणून मला असंही वाटतं की जरा शिक्षणाविषयीची अंधश्रद्धा नाहीये का? माझा मुलगा जर आज फायनल इयरला असेल तर तो 4 वर्ष शिकलेला आहे ना, तर फायनल इयरच्या एका सेमिस्टरच्या परीक्षेवरून तुम्ही त्याचं जे मूल्यमापन करणार आहात, म्हणजे फक्त शेवटचा शिक्का महत्वाचा आहे का? क्रेडिट सिस्टीमचं आपण ऍक्सेप्ट केली ना, एबीव्हीपी, छात्र भारती, सगळ्यांना मी विचारतो, क्रेडिट सिस्टीमचा गाभा काय आहे? कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. मग हे जर कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आतापर्यंत झालेलं आहे, तर शेवटच्या 2 महिन्यामध्ये जर परीक्षा घेतली नाही तर तुमच्याकडे त्याला इव्हॅल्युएट करण्याचं पॅरामीटर नाहीये, हे अपयश आहे का? याचाही विचार करायला हवा. प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम कशी घेणार? ऑनलाईन घेणार का? टायट्रेशन तुम्ही ऑनलाईन करणार का? याची काय उत्तरं आहेत? याचाही विचार माझ्या मते व्हायला हवा. आणि ही जी अंधश्रद्धा आहे की फक्त शेवटच्या परीक्षेवर आपण गुणांचं मोजमाप करतो, या अंधश्रद्धेचं काय?
कारण दुसरीकडे तुम्ही क्रेडिट सिस्टीम लावलेली आहे, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करत आहात. तुम्ही कंपॅरिझन देतात की सीबीएसई आणि आयसीएसई हे परीक्षा घेणार आहेत. मला वाटतं आपलं खूप सोशल डिस्टन्सिंग झालेलं आहे. सीबीएसई आणि आयसीएसईला एका मर्यादित मुलं जातात, त्यांचा आर्थिक स्तर वेगळा आहे, शाळांचं 5 स्टार इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या विद्यापीठाशी अफिलिएटेड कॉलेजेसकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही, पालकांची ती तेवढी कुवत नाही. त्यामुळे हे कंपॅरिझन पूर्णपणे चुकीचं आहे. का मागणी करत नाही की हे सगळं सेशन आहे ते जुलै ऑगस्ट पर्यंत आपण पुढे सरकूया, केंद्राने तो निर्णय घ्यावा आणि सगळीकडे तो राबवावा. दुसरं, या बॅचला करोनाग्रस्त बॅच म्हणून जे हिनवलं जात आहे ते मला वाटतं थांबवावं. तो 4थ्या वर्षाच्या त्याच्या 2-3 महिन्याचा हा प्रश्न आहे. तो 4 वर्ष प्रोफेशनल एज्युकेशन त्याने घेतलेलं आहे. तुम्ही का एवढा गोंगाट करत आहात की हा फक्त करोनाग्रस्त असेल? मला वाटतं ही चर्चा करून तुम्ही त्याच्यावर शिक्का मारत आहात. जसं करोनाबाबत आपण खूप स्टिग्मटाईज केलं, स्टिग्मा दिला सोसायटीमधल्या अनेक लोकांना, तसं हे घराघरामध्ये या विद्यार्थ्यांना तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की कायदे जे आहेत ना, तर त्या कायद्याचा कीस या परिस्थितीमध्ये पाडण्याऐवजी त्यातून काय मार्ग आहे याचा एकत्रित विचार विद्यापीठ, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी करायला पाहिजे. आणि तो विचार कुठेतरी होत नाहीये असं प्रकर्षाने इथे दिसतंय. त्यामुळे याचा शैक्षणिक दृष्टीतून विचार करायला हवा. याच्यातल्या शिक्षणाविषयीच्या अंधश्रद्धाही बाजूला काढायला पाहिजे. क्रेडिट सिस्टीम जर मग असेल तर शेवटच्या परीक्षेवर एवढं एम्फसिस का? आणि 1 किंवा 2 महिने हे जर अकॅडमिक सेशन पुढे ढकललं गेलं तर कुठली अडचण आहे याच्याविषयी सर्वांनी आपलं मत व्यक्त करायला हवं असं मला वाटतं. मिलिंद वाघ, अगदी थोडक्यात 1 लाइनर, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या परीक्षाचा जो काही निर्णय होईल तो होईल, पण त्यामुळं ढ विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी असा भेदाभेदही झालेला आहे? नाही, माझं हे पूर्णपणे मला वाटतं हे तुमचं पण जे म्हणणं आहे ना, ढ विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी, त्याच्यातून बाहेर येऊया. 4 वर्ष तो मुलगा शिकलेला आहे ना ऑलरेडी, त्याच्याकडचे सरासरी तुम्ही काढलेत 7 सेमिस्टरचे मार्क, त्याचं आणि फायनल सेमिस्टरचं कोरिलेशन नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तो 3.5 वर्षामध्ये त्याने जे काही शिकलेला आहे त्याचे ॲव्हरेज मार्क्स आणि शेवटचं याचं कोरिलेशन नाहीये का? तर तो जो पूर्णपणे शिकलेला आहे त्याचे ॲग्रिगेट मार्क घ्या आणि त्याला डिक्लेअर करा सरसकट. काय फरक पडतोय? ठीक आहे. अनिकेत ओवाळ, हाच प्रश्न आहे. अनिकेत, आता जसं मिलिंद वाघ यांनी मांडलं की 3.5 वर्ष तो शिकूनच, परीक्षा देऊनच इथवर आलेला आहे. आता कोविडची जी परिस्थिती आहे त्यातून त्याला बाहेर काढायचं आहे. अशा वेळी जर का त्याची परीक्षा रद्द करून त्याला उत्तीर्ण किंवा सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करणं म्हणजे ढ विद्यार्थ्याला पुढे ढकलणं असं होत नाही ना. अभूतपूर्व परिस्थितीमध्ये अभूतपूर्व निर्णय घ्यावे लागतात. आणि ढ विद्यार्थी हे आयुष्यात काही चांगलं करू शकत नाही असं नाहीये. अगदी त्यांची भूमिका मी नक्की समजू शकतो पालक म्हणून. केंद्र सरकारने जुलै पासून सगळ्या परीक्षा सुरू व्हाव्यात. 1 ऑगस्ट पासून 2nd आणि 3rd इयरचं कॉलेज सुरू व्हावं आणि प्रथम वर्षाचं म्हणजे जे फर्स्ट इयर फ्रेश होईल ते 1% पासून सुरू करावं अशा प्रकारची घोषणा सरकारने केलेली सीबीएसईने गाईडलाईन दिलेलं आहे. राहिला प्रश्न की त्यांनी जे आता सांगितलं कामात जे विद्यार्थी क्रेडिट घेऊन पुढे जाऊ शकत नाही नक्की जाऊ शकतात पुढं, पण जे जवळजवळ 40% विद्यार्थ्यांना आज एटीकेटी आहे त्यांचं काय? त्यांचं तर वर्ष वाया जाणार ना. जो आज एटीकेटी सोबतच मी पण परीक्षा देऊ शकत होता, परीक्षेत पास झाला असता आता पुढे जाऊ शकला असता, तो एटीकेटीमुळे मागे राहणार आहे. दुसरा प्रश्न मला अनिकेत एवढाच प्रश्न विचारला होता, दुसरा तुम्ही सांगू नका. हा, सचिन बेनसोडे, माझा वेळ संपलेला आहे. शेवटी मी तुम्हाला एवढंच विचारतोय की बघा, यामध्ये तुम्ही पहिल्या वर्षाची परीक्षा रद्द केली, सर्वांना उत्तीर्ण करणार. दुसऱ्या वर्षाची परीक्षा रद्द केली, जे 2nd इयरला आहेत दुसऱ्या वर्षाला त्यांना उत्तीर्ण करणार. अंतिम वर्षाची परीक्षा तुम्ही रद्द करताय, सरासरी गुण देऊन त्यांनाही तुम्ही पास करताय. म्हणजे कोविडच्या या वर्षामध्ये सर्वांना ही सवलत लागू करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला दिसतोय. त्यामध्ये ढही आले, हुशारी आले. आता जी श्रेणी आहे त्याला काही अर्थ नाही असा समज एखाद्या वर्गानं म्हणजे एबीव्हीपीनं करून घेतला असेल तर तुम्हाला काय म्हणायचं आहे? एबीव्हीपी आणि भाजपने मुळात राजकारण करून दुर्डप्पी भावना घेऊ नये आणि हे बरोबर विद्यार्थ्यांच्या हिताचं नाहीये.
राहिला विषय ढ आणि विशार असं मुलांमध्ये तुलनाही करणं चुकीचं आहे. विद्यार्थी असतात, ते इथपर्यंत शिकत आले त्याचा अर्थ हुशारच असतात, फक्त मार्काचा विचार करून पुढे जाता कामा नये. राहिला विषय की सध्याची परिस्थिती जर पाहता तर परीक्षा होऊ नये ह्या मताशी आम्ही सुद्धा सहमत आहे. फक्त जी संशय एबीव्हीपी आणि बीजेपी वर्तवतीये त्याला शासनाने एकदाच क्लिअर करून टाकावं की बाबा कोरोनाग्रस्त अशी वगैरे डिग्री वगैरे काय नसणार आहे. कारण मुलं 3.5 वर्ष 2.5 वर्ष शिकून इथपर्यंत आलेली आहेत. राहिला विषय शेवटच्या 2 महिन्याचा शेवटच्या वर्षाचा अशा काय संभ्रम एबीव्हीपीने बीजेपीने विनाकारण विद्यार्थ्यांमध्ये पसरून विद्यार्थ्यांना भीतीचं वातावरण तयार करू नये. दुटप्पी भावना घेणं, विद्यार्थ्याच्या हिताशी खेळणं एबीव्हीपी बीजेपीने थांबवावं. विद्यार्थ्याच्या हिताचा विचार काहीतरी करा, राजकारण करू नका. राज्यपालांना हाताशी घेऊन राजकारण करणं हे योग्य नाही, ही वेळ योग्य नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा या सध्याच्या परिस्थितीत होऊ नये ह्या मताची सर्वच सहमत आहेत. म्हणून त्या पद्धतीने विद्यार्थ्यात चांगलं वातावरण एबीव्हीपीने आणि भाजपने लोकशाही म्हणून चांगलं काम पोचवावं, राजकारण करू नये. आणि परीक्षा घेण्याची परिस्थिती नाहीये सगळ्यांनाच माहितीये. फक्त राजकारण करायचं सध्याला काय बोलायला मुद्दा नाही. राज्यपालांकडे जायला काही ठीक आहे. परीक्षा घ्या किंवा घेऊ नका, कुणाचं वर्ष वाया जाता कामा नये. आणि पदवी मिळवल्यानंतर त्या पदवीधराला नोकरी सुद्धा सरकारनं तशा तत्परतेनं द्यावी जेणेकरून तो बेरोजगार राहणार नाही, हेही त्या निमित्तानं आलेलं आहे. बघा, अंतिम वर्षाची अंतिम परीक्षा ही त्या विद्यार्थ्यासाठी आयुष्याचं म्हणजेच एकूण दार उघडणारी असते. कारण तो पदवीधर होत असतो, त्याच्या एकूणच सामाजिक प्रतिष्ठेला एक अधिष्ठान मिळतं की तो पदवीधर आहे असं मानणारा बहुतेक वर्ग आहे. अशा वेळी त्या परीक्षेविषयी असा वाद निर्माण होणं, त्यात राज्यपालांनी राज्य सरकारची कानउघाडणी करणं आणि राज्यपालांच्या जे कुलपती आहेत त्यांच्या निर्णयात राज्यपाल असं म्हणतायत की राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे, त्यामुळं हा वाद चिघळलेला आहे. यातनं काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः असे विद्यार्थी ज्यांना परीक्षा द्यायची आहे, असेही विद्यार्थी की जे मानसिक ताण सहन करू शकत नाही, परीक्षा नेमकी कधी होणार आहे, होणार नाही आहे, किंवा असेही विद्यार्थी की ज्यांना परीक्षा ठेवल्यानंतर कोविडची भीती वाटते, किंवा असेही विद्यार्थी की जे म्हणतायत की आम्हाला परीक्षा तर द्यायची आहे पण हे कोविडचं होऊ द्या, त्यानंतर तुम्ही ठेवा, आम्ही परीक्षेला नाही म्हणत नाहीये. सरकारनं निर्णय घेण्यात घाई करू नये, सारासार विचार करावा, राजभवनाला सुद्धा विचारात घ्यावं आणि नंतर निर्णय जाहीर करावा, जेणेकरून मुलांच्या भवितव्याशी आणि सध्या त्यांच्या भावनांशी खेळ होणार नाही. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथे संपतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.